उपमुख्यमंत्री अजित पवार आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सागर या बंगल्यावर दाखल झालेले आहेत। महत्त्वाची बातमी आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत आणि सध्या अंतर्गत राजकीय घडामोडी भरपूर चालू आहेत। अजून मंत्रिमंडळाचा विस्तार होणं बाकी आहे, त्यामुळे काय नेमकी खलबतं चर्चेची होत आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात। सीमा, उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर पोहोचल्याचं कळतंय। काय नेमक्या कशासाठी दाखल झालेले आहेत, काय नेमक्या चर्चेचे मुद्दे असू शकतात? नक्कीच अनुपमा, आपण जर बघितलं तर 16 तारखेपासून नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे आणि त्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। 14 तारखेपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती मिळते। तत्पूर्वी आपण बघतोय की राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बावनकुळे यांनी भेट घेतली, चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट घेतली आणि आज महायुतीचे हे तिन्ही नेते दिल्लीमध्ये जाणार असल्याची माहिती मिळत आहे। आणि तत्पूर्वीच अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेण्यासाठी दाखल झालेत। खरं तर सध्या महायुतीमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा सुरू आहे। कोणत्या पक्षाला किती खाती आणि कोणती खाती द्यायची या संदर्भात अजूनही महायुतीमध्ये जो पेच निर्माण झालेला आहे काही खात्यांवरून, त्या खात्यांसंदर्भात चर्चा होणार आहे आणि तशाच प्रकारच्या आपल्याला सध्या घडामोडी सुद्धा घडताना बघायला मिळत आहे। आज दुपारी हे तिन्ही नेते दिल्लीत जातील। तत्पूर्वी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांची भेट होताना आपल्याला बघायला मिळत आहे। ठीक, सीमा, जरूर या भेटीवर लक्ष ठेवून राहा। काय नेमके माध्यमांबरोबर अजित पवार बोलतात का हेही आपण बघूया। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।